नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय धुरळा, आमचा खास कार्यक्रम चर्चेचा, ज्यामध्ये रोज राजकीय सामाजिक विषयांवर चर्चेचा धुरळा उडत असतो. आणि का उडणार नाही जर का मुद्दा असेल अजित पवार नाराज काय या चर्चेचा. आणि आता अजित पवार अस्वस्थ आहेत हे काही लपून राहिलेली गोष्ट नाहीये, ती बिटवीन द लाईन्स वाचायची गोष्ट नाहीये, ती जवळपास स्पष्ट झालेली आहे. अनेक घटना घडतायत. कोणी म्हणते की राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलं की बाहेर येऊन उलट्या होतात, कुठे त्यांचं नाव किंवा फोटो छापला जात नाही अजित पवारांचा, तर महायुतीत चाललंय काय? इतकंच काय, भाजपकडून डॉमिनेट करण्याचा प्रयत्न होतोय का, राष्ट्रवादीला दाबण्याचा प्रयत्न होतोय का, राज्यपाल नियुक्त आमदारकीचाच घ्या, 12 जागा आहेत, 6 जागा भाजपला, 3-3 शिंदे आणि अजित पवारांना, काय चाललंय हे? अजित पवारांसह राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांच्या तोंडून ते मुद्दे येतात जे कदाचित अजित पवारांच्या मनात आहेत, पण ते कदाचित बोलत नसावेत. आणि हाच मुद्दा आपण घेतलेला आहे चर्चेचा. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत प्रवीण दरेकर, भाजपचे वरिष्ठ नेते. त्याचप्रमाणे आपल्यासोबत असतील उमेश पाटील, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, अजितदादांचे प्रवक्ते आहेत. राजू वाघमारे, शिवसेनेचे प्रवक्ते. आणि विद्याताई चव्हाण आपल्याला दिसत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. पहिल्यांदा मी दरेकरांपासून सुरुवात करतो. दरेकरजी, ही जी काही चर्चा चालू आहे आणि ती चर्चा नुसती फुकाची चालू नाही, अशा घटना घडतायत लागोपाठ, आपलं काय म्हणणं आहे? नाही, मला वाटतं जेव्हा महायुतीचं राजकारण असतं किंवा महाविकास आघाडीचं, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्या पक्षाचे कार्यकर्ते घेत असतात. बरं. आणि मग त्या नेत्याची अस्वस्थता, त्या नेत्यांनी केलेलं वक्तव्य याची त्या ठिकाणी चर्चा होते. आणि मग धुरळा उडत असतो आणि मग तुम्ही त्या धुरळ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची चर्चा आयोजित करत असतात. माझा अत्यंत स्पष्टपणे आपल्या माध्यमातून बरं आमच्या महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे की महायुती ही आपली भक्कम आहे. महायुती म्हणून आपण लढणार आहोत. तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम त्या ठिकाणी समन्वय आहे. आता एखाद्या बैठकीला अजितदादा आले नाही आले तर त्याच्या कारणाच्या मागे कोण जात नाही. बरं. आता समजा सह्याद्रीवर अमितभाई आले, हो, त्यावेळेला बैठकच अपेक्षित नसेल. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची बैठक होती. बरं. नंतर अजितदादांना त्या ठिकाणी वेळ दिला असणार, नंतर बैठक झाली असेल. आता तानाजी सावंतांचं जे वक्तव्य आलं, हो, त्यांनी तानाजी सावंतांची वैयक्तिक भूमिका होती, ती काय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका नव्हती. त्याच्यामुळं मला वाटतं थोडं समजून घेण्याची आवश्यकता आहे. बरं. कारण नाहीतर चर्चांचा धुरळा हा उडतच राहणार आहे. बरं, मी दरेकरजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, समजून घेण्याची गरज आहे, नाहीतर चर्चेचा धुरळा उडणार. मी हेच समजून घेण्यासाठी जातोय उमेश पाटलांकडे. उमेश पाटीलजी, परवा आपण एकदम रागात म्हणालात की असं जर का होणार असेल तर सरळ युती तोडलेली बरी, आम्हाला पण अभिमान आहे. पण आता दरेकर सांगतायत की समजून घ्या. तर उमेश पाटीलजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही समजून घेणार आहात का? कसं आहे की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी, जसं प्रवीणजी दरेकर म्हणाले, ज्या वेळेला आघाड्यांचं राजकारण असतं त्यावेळेला 3 वेगवेगळे पक्ष किंवा 4 वेगवेगळे पक्ष अशा पद्धतीनं पक्ष एकत्रित येतात. त्यावेळेला अशा पद्धतीनं भांड्याला भांडं लागणं हे घडत असतं. अनेक वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की युती किंवा आघाडीचंच राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या वेळेला आम्ही अनेक वर्ष, जवळपास 14-15 वर्ष सत्तेमध्ये होतो, परंतु त्या ठिकाणी काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये अशा पद्धतीचा काही वादाचे प्रसंग, काही स्टेटमेंट, काही एकमेकाबद्दल बोलणं, त्यातून काही वाद उत्पन्न होणं, असं काही घडलं नव्हतं असं नाही. त्यामुळे हे घडत असतं. आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा या पद्धतीची सवय झालेली आहे की ज्या वेळेला आघाड्यांचं किंवा महायुतीचं अनेक पक्षांची सरकार एकत्रित येऊन राज्य सरकार कारभार करतात, त्यावेळेला पक्षांतर्गत काही किंवा सरकारमधल्या ज्या घटक पक्षांमध्ये काही कुरबुरी होत असतात आणि ते आंघोळणी पडल्यासारखं झालेलं आहे. परंतु त्यातही काही मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून असते. कारण जनतेच्या कामाच्या करता किंवा लोकांच्या हिताच्या करता म्हणून आपण एकत्र आलेलो असतो आणि त्याच्याऐवजी लक्ष दुसरीकडेच केंद्रित होतं आणि मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष होतं, हे होता कामा नये. आणि तानाजी सावंत असतील किंवा रामदासभाई असतील किंवा आता गुलाबराव पाटील असतील, यांची जी काही वक्तव्य आली त्याच्यातून शेवटी कार्यकर्ता हा काही प्रमाणामध्ये दुखावला जातो. त्यांच्या बाबतीत झालं असतं तर त्यांचेही कार्यकर्ते दुखावले गेले असते. मध्यंतरी भारतीय जनता पार्टीचे बांधकाम मंत्र्यांच्या बाबतीतही असंच काही स्टेटमेंट झालं होतं. तेव्हा
प्रत्येकाला बोलता येतं असं फडणवीस साहेब पण म्हणाले होते. बरं. तरी सुद्धा हे जे काही घडलं असेल ते आपण सर्वांनी विसरून आता 2 महिन्यावर निवडणुका 3 महिने आलेल्या आहेत. हो. आपण समन्वय ठेवला पाहिजे आणि अशा पद्धतीची स्टेटमेंट होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे आणि ती आमच्या स्तरावर आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे. बरं, मी जातोय राजू वाघमारेंकडे आणि विद्यार्थ्यांकडे. मी शेवटी एवढ्यासाठीच जातोय की महायुतीची एकूण भूमिका लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यावर टिप्पणी करणं सोपं जाईल म्हणून मी शेवटी चालू, नाही तर लेडीज फर्स्ट या नावाने वस्तुतः त्यांच्यापासूनच सुरुवात केली असती. मी जातोय राजू वाघमारेंकडे. राजू वाघमारेजी, आपल्याला दोन्ही प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. याच्यातला मुद्दा असा आहे की शिंदे म्हणजे भाजप जरी टीकेच्या केंद्रस्थानी असला तरी शिवसेनेला इच्छाच आहे की अजित पवार जर का जात असतील ते बरं आहे. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे अजित पवार आले होते तेव्हाच आपल्या पक्षाच्या नेत्यांनी हळूच प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली होती. काही गरज नव्हती, सगळं छान चालू होतं. नंतर मग अर्थ खात्याकडनं हात कसा आखडता घेतला जातो त्याच्या सुरस चमत्कारिक कथा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवरती काय आता जे काही रिकन्सलेशन होतंय, एकमेकांना सामावून घेण्याचं, समजून घ्या असं म्हणतात दरेकर, काय म्हणणं शिवसेनेचं? एक जे आपण लक्षात घेतली पाहिजे ती गोष्ट म्हणजे सगळ्यात एक गोष्ट म्हणजे ज्यावेळी महायुतीचं सरकार म्हणून आम्ही आज या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहोत, तिन्ही पक्षांना या सरकारची गरज आहे आणि तिन्ही पक्ष सरकारमध्ये आहेत. हा पहिला मुद्दा आहे. त्याच्यामुळे की कोणा वाचून कोणाचा अडत नाही, भूमिका घेणार तशी भूमिका घेणार, या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. बरं, आम्ही महायुतीचं सरकार म्हणून एकजुटीने एक दिलाने काम करतोय. उद्या प्रवीण भाऊ म्हणाले की कोण आलं नाही, कोण पुढे गेलं असेल तर ते फोनवर बोलतात. बाकीच्या गोष्टी सगळ्या आमच्या सुरळीत चालू आहेत. आमच्यामध्ये काही अजिबात कुरबुरी नाही आहेत. याचा अर्थ असा नाही की कोण काही स्टेटमेंट दिली असेल ते वैयक्तिक स्टेटमेंट असतात. पक्ष म्हणून आणि पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून मी हे स्पष्ट सांगू शकतो की शिवसेनेच्या मनामध्ये अशा प्रकारची कोणतीही गोष्ट नसून शिवसेना अगदी खुल्या दिलाने एक दिलाने आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीला आम्ही एकजुटीने समोर चाललोय आणि येणारी निवडणूक पण जिंकण्याची तयारी आमची झालेली आहे आणि पुढचं सरकार पण महायुतीचं येणार आहे, याच्यामध्ये वाद. बरं, राजू वाघमारेजी, तुमच्या सिग्नलचा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही कदाचित मोबाईलवरती असाल तर सिग्नल पुरेसा नीट मिळत नाहीये, पण तुम्ही इकडे खात्री देताय, चांगली गोष्ट आहे. तेवढं फक्त ते लाडकी बहीण योजनेच्या मध्ये 3 जणांचे फोटो असते, तुमचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे, तुमच्या मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे, तर कदाचित ती नाराजी आणि जरा थोडीशी राहिली असती आणि सगळेच लाडके हा चांगला संकेत गेला असता. विद्याताई, मी तुमच्याकडे येतोय. तुम्ही महायुतीतला विषय आणि विशेषतः अजित पवार जे एक मोठा कालखंड राष्ट्रवादी बरोबर राहिलेले आहेत आणि आता जे काही तिकडे चालू आहे, काय तुम्ही कसं बघताय? तुम्हाला काय चित्र दिसतंय बाहेरून बघताना? नाही, पहिल्यांदा तर बघितलं पाहिजे प्रसन्नाजी की लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेस मोदी सरकारला बिलकुल कॉन्फिडन्स नव्हता की आपण आता पुन्हा सत्तेत येऊ आणि महाराष्ट्रामध्ये जास्ती जागा आपल्याला लोकसभेत मागच्या वेळेस 2019ला मिळाल्या होत्या आणि आता तेवढ्या जागा मिळणं शक्य नाही हे त्यांना माहिती होतं. कारण त्यांनी जे राजकारण केलं होतं, एक तर ते ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी, सीबीआय या सगळ्या हत्यारांचा वापर केला. नंतर 50 खोके एकदम ओके करून त्यांनी 50-50 कोटी रुपये वाटले आणि नंतर त्यांना एक शिंदे गटाला घेऊन सुद्धा त्यांना एक वाटलं होतं की आता अजूनही आपण सत्तेत लोकसभेमध्ये जास्ती सीट्स आणू शकत नाही, कारण शिंदेची ताकद ही ठाण्यापुरता मर्यादित आहे. तर त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त सीट्स येण्यासाठी अजितदादाची दुसरी कुबडी घेतली आणि या 2 कुबड्यांवरती त्यांनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या आणि त्यानंतरही त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. कारण मतदार हा खूप हुशार असतो. अजितदादा असतील, प्रफुल्ल पटेल जी असतील किंवा सुनील तटकरे जी असतील, अनेक लोकांनी, भुजबळ साहेब असतील, यांनी अनेकांनी पवार साहेबांवरती जी उघड टीका केली ती त्यांना इतकी भोवली की संबंध देशात आणि महाराष्ट्रातल्या मतदारांनी, खास करून बारामतीच्या मतदारांना हे बिलकुल आवडलेलं नाहीये की अशा प्रकारे हे केलेलं आहे. आणि हे सगळं आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये याच्यापेक्षा मोठा फटका बसणार आहे याची खात्री झाल्यानंतर
भाजपला सातत्याने असं वाटतंय की आपण जास्तीत जास्त सीट्स लढवल्या नाही तर आपली काही खैर नाहीये. आणि भाजप 150च्या गोष्टी करते, एकनाथ शिंदे 100 आणि 120च्या हे करतायत. मग जर एवढ्या 270 जागा जर गेल्या तर मग अजितदादाला काय 10-15 जागा देणार का 30-35 जागा देणार? त्याच्यावर निश्चितच अजितदादांचं समाधान होण्यासारखं नाहीये. आणि शिंदे गटाला मुख्य म्हणजे अजितदादांची अडचण वाटायला लागलेली. भाजपलाही तेच परिस्थिती झालेली आहे की आपल्याला जास्ती सीट्स हव्या असतील तर आपण कुठून तरी अजितदादांची म्हणून या सगळ्या लाथाळ्या सुरू झालेल्या आहेत. आणि हे जे एक एक लोकांचे वक्तव्य आपण बघितलं की या 8-10 दिवसामध्ये जे सुरू झालेले आहे ते कुरघोडी करायचा एकमेकावरती प्रयत्न. आपण विचारूया दरेकरांकडे जाऊया. दरेकरची एक साधी आम्हाला सगळं आजच आम्ही पाहिली बातमी, आम्ही पुढारी न्यूजने म्हणून चालवली, ती म्हणजे एअरपोर्टवरती अमित शहाची आणि अजितदादांची झालेली भेट. माझा प्रश्न असा आहे, अजितदादा कोणी साधे आमदार नाहीयेत, ते एक वरिष्ठ नेते तर आहेतच, पक्षाचे प्रमुख आहेत आणि शिवाय उपमुख्यमंत्री आहेत. अमित शहा सुद्धा अतिशय मोठे ज्येष्ठ नेते, भाजपचे 2ऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. अशा वेळी अजितदादांना ही भेट एअरपोर्टवरती घाई गडबडीत घ्यावी लागते. हे मला सांगायचं चित्र काय जात आहे? हे चित्र पटण्यासारखं चित्र? मला वाटतं प्रसन्न आपण समजून घेतलं पाहिजे. दोघेही मोठे नेते आहेत. अमित भाई तर देशाचे एक आमचे सर्वोच्च नेते आहेत मोदी साहेबांनंतर. आणि त्यांच्या कार्याचा व्याप की त्यांचं शेड्यूल 10-10 मिनिटांनी त्या ठिकाणी एंगेज असतं. आणि यापूर्वी आम्ही सुद्धा पक्षाच्या कोर कमिटीची बैठक सुद्धा एअरपोर्टच्या लॉन्चमध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे. प्रश्न बैठक कुठे होते हा महत्वाचा आहे आणि तिथे रितसर कॉन्फरन्स रूम आहे. असं काय उभ्या उभ्या भेटले, बाहेर कुठेतरी भेटले, त्याच्यामुळे कुठे भेटले हा विषय होण्याचं काहीच कारण नाही आहे. उलट आपल्या ज्या बातम्या चालू होत्या आपल्या म्हणजे मीडियाच्या की अजितदादा कुठे गेले, तो विषय अजितदादा आल्यानंतर बैठक झाल्यानंतर संपायला पाहिजे. परंतु ज्या लोकांना अजितदादांच्या विषयी किंवा महायुतीमध्ये काहीतरी चाललेला विसंवाद हे त्या ठिकाणी दाखवायचंच असतं, परसेप्शनच क्रिएट करायचं असतं. त्यामुळे अशा प्रकारचा धुरळा त्या ठिकाणी चर्चांचा उडत असतो. आणि घरोघरी त्याच परी आमच्या त्या ठिकाणी विद्याताई सांगत होत्या की 125 जागा बीजेपी 150 लढवणार, हे 100 लढवणार, मग अजितदादांना काय मिळणार? आता आपल्याकडे पण 100-125 जागा काँग्रेस लढवणार बोलतंय, 100-125 त्या ठिकाणी आपण लढवणार आहात पवार साहेब. मग उद्धव ठाकरेंना काय 30-35-38 जागा देणार आहोत का? त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक पक्ष हा त्या ठिकाणी आपली असणारी क्षमता, त्या ठिकाणी निवडून येण्याचा असणारे कॅलिबर, तिथल्या जनतेला काय वाटते सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करून महाविकास आघाडी किंवा महायुती आपलं तिकीट वाटप त्या ठिकाणी करेल. त्यामुळे महाविकास आघाडी काय युती तुटेल असं मी त्या ठिकाणी म्हणत नाही. महायुतीचं पण त्या ठिकाणी, कारण प्रत्येकाला राजू वाघमारेंच्या मताशी मी थोडा सहमत नाहीये की ते म्हणाले काय कोणाचं कोणाशिवाय अडत नाही. आता जर तसं असतं तर त्या ठिकाणी महायुतीने महाआघाड्या झाल्याच नसत्या. एकमेकांच्या विषयी थोडंफार अडतंय किंवा एकत्रित गेलो, एकत्रित मोड बांधली तर त्या ठिकाणी निवडणुकीच्या दृष्टीनं सोपं राहील. या उद्देशानंच या ठिकाणी अशा प्रकारच्या आघाड्या किंवा महायुती होते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं अजितदादांना बाजू करायचं आहे म्हणून कोण बोलतंय असं अजिबात वाटत नाही. प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्याचं मनोबल वाढवण्यासाठी काही भूमिका घेत असतात, बोलत असतात. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्यांनी मुख्यमंत्री व्हावं, त्या नेतृत्वाविषयी त्याच्या श्रद्धा किंवा असणाऱ्या प्रेमापोटी त्या भूमिका येत असतात. परंतु एक गोष्ट प्रसन्न अत्यंत स्पष्ट आहे की महायुती आम्ही त्या ठिकाणी अत्यंत समंजसपणे त्या ठिकाणी समन्वयातनं भूमिका घेऊन मी उमेश पाटलांना विचारतो. प्रवीण दरेकरांनी एक भाजपची भूमिका मांडली स्वाभाविक आहे, कारण सगळ्यात मोठ जोडणारा पक्ष भाजपच आहे महायुतीचा. मी उमेश पाटलांना मला प्रश्न विचारायचा आहे. उमेशजी, बाकीचं सगळं सोडा, पण खरंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे? लोकसभेमध्ये एवढं एकतर मुळात पक्ष पूर्ण वेगळा झाला, म्हणजे राष्ट्रवादीचा पक्ष हा अजित पवार आता एस्टॅब्लिश झालेले आहेत. त्यानंतरची पहिली टेस्ट होती लोकसभा निवडणूक, तिथे काय झालं ते आपण पाहिलेलं आहे. अशी काही चर्चा आहे, म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलताना दिसतात ज्यांचं एक मत आम्हाला तुमच्याच तोंडून ऐकायला मिळालं, पण तुमचं जे मत होतं ते आहे लोकांची भावना,
की सारखा अपमान होतोय, मग ते लाडकी बहीण असो, मग ते राज्यपाल नियुक्त आमदार असो किंवा अन्य काहीतरी असो किंवा कुठल्या तरी नेत्याचं म्हणणं असो, राष्ट्रवादीच्या लोकांच्या मनात काय? बाकी महायुती वगैरे सोडा, मी आता फक्त राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलतोय. बोला. काय होतं की या ठिकाणी महायुतीमध्ये आल्यानंतर जो आपण बाहेर दिसताना जे काही ठिकाणी अशा तुम्ही जे अपमान हा शब्द वापरला, खरं तर तो लागू होत नाही, परंतु त्याच्याही पेक्षा वाईट परिस्थिती ज्या वेळेला दादा पूर्वी ज्या ठिकाणी होते, एकत्रित पक्षामध्ये होते, त्यावेळेला त्याच्याही पेक्षा वाईट परिस्थिती झालेली होती, फक्त ती उघड नव्हती. जाहीरपणे अजितदादांना मला प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी द्या अशी म्हणायची वेळ येण्यापर्यंत परिस्थिती आलेली होती. त्या ठिकाणी अनेक काही गोष्टी घडलेल्या होत्या, परंतु त्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करून त्या ठिकाणी आपल्याला त्या खोलामध्ये पुन्हा जायचं नाहीये. आणि अनेक गोष्टी अशा सुद्धा आहेत की इकडे आल्यानंतर काहीतरी विचार केला असेल मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी किंवा भारतीय जनता पार्टीने. आम्ही सुद्धा विचार असा केला पाहिजे की आज भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार असताना, सोबतचे 5-10 आमदार असताना, आज त्यांना अतिशय तुटपुंज मंत्रिपदावर समाधान राहायला लागलं. अनेक लोक त्यांची जे मंत्रिपदाची आम्ही आत आल्यामुळं, मग शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी आल्यामुळं त्यांच्या लोकांना त्यागच करावा लागला. जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद सोडायचा त्याग करावा लागला. हे सगळं जे काही घडवलं गेलंय याच्या मागे काहीतरी व्यापक अशा पद्धतीची दूरदृष्टी ठेवूनच हे सगळं समीकरण घडवून आणलं असण्याची शक्यता जी आहे. आणि ती कार्यकर्त्याला प्रत्येक गोष्ट तपशिलात माहीत असते असं नसतं, त्यामुळे तो इन्स्टंट प्रतिक्रिया देत राहतो. आता राजीव वाघमारे म्हणाले किंवा विद्याताई म्हणाल्या की हे सगळं जे त्याचे सगळे तर्क आहेत, याच्यामध्ये काही तथ्य नाही. महायुती म्हणून एकत्रितरित्या आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय उत्तम पद्धतीने राज्यातल्या या महायुतीचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. अतिशय चांगल्या योजना या सरकारने जनतेच्या समोर मांडलेल्या आहेत. एकेका पक्षाची मतं बघितले तर कुणाला 90 लाख मतं, 1 कोटी मतं आपण काय काय पक्षांना आमच्यापैकी मिळालेली आहेत. आता नुसत्या लाडली बहीण योजनेच्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे, या योजनेचे जवळपास 2.5 कोटीच्या वर लाभार्थी. मला सांगा उमेशजी, एवढं इतकं सकारात्मक वातावरण आहे, राष्ट्रवादीसाठी सकारात्मक आहे, महायुतीसाठी सगळं छान चाललेलं आहे, आनंद आहे. राष्ट्रवादी मग अशा इतक्या सुदृढ परिस्थितीमध्ये, इतक्या आनंददायी आणि इतक्या उत्साहजनक परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी म्हणजे तुमच्या पक्षाची किती जागांची साधारण रेंज असू शकते? मी रेंज विचारतोय, जागा नाही विचारत आहे. उदाहरणार्थ काँग्रेसने जवळपास 150 जागांपर्यंतचं सर्वेक्षण केलेलं आहे. राष्ट्रवादीची रेंज काय अपेक्षांची? काय आहे की विरोधी पक्षाच्या लोकांचं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं सारखं वाकून, अशी त्यांची पद्धत आहे. ते आम्हालाच फक्त प्रश्न विचारतात. तिकडे महाविकास आघाडीमध्ये आता तुम्हीच म्हणालात की नाना पटोले मागचे 4 वर्ष झालं ते स्वतंत्रपणे एकट्याने जायची भाषा तर करतच होते. आता ते म्हणायला लागले आम्ही मोठा भाऊ आहे, शिवसेनेला तर कोणी विचारतच घेईनात. आता त्यांचे सर्वे काढले, त्याच्यानुसार जर विचार केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांचं मिळूनच सरकार बनतंय असं त्यांचा स्वतःचा सर्वे सांगतो. त्याच्यातूनच त्यांनी सांगितलं की आम्ही आता शिवसेनेला नाही आली तरी चालते. त्यांच्यामध्ये जे काही अंतर्गत चाललेलं आहे त्या ठिकाणी धडाधड त्या ठिकाणी काही नेते प्रवेश द्यायचं चाललेलं आहे. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर त्यांच्याकडे सुद्धा काही फार चांगली परिस्थिती अशातला भाग नाही. पण आमच्याकडे काय आहे की या ठिकाणी जरी जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आजच आपण बातमी ऐकली असेल की अमित शहा साहेबांनी सांगितलं की इलेक्टिव्ह मेरिट हा क्रायटेरिया असला पाहिजे. किती जागा लढवतो याला महत्व नाहीये, तर ती लढवलेली जागा महायुतीच्या कॅन्डिडेट निवडून येणार आहे किंवा नाही हाच अंतिम निकष असला पाहिजे. त्यामुळं जागा कोण किती लढवतो याच्यापेक्षा ज्या जागा लढवतो त्याच्यापैकी किती निवडून आणतो याला अधिक महत्वाचं आहे. आमचे तर ऑलरेडी आमच्या 54-55 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जागा आहेतच. याच्या व्यतिरिक्त जिथं काँग्रेसच्या जागा ज्या आहेत त्या काँग्रेसच्या जागाच्या संदर्भात तिथं जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे इलेक्टिव्ह मेरिटचा कॅन्डिडेट असेल तर ती राष्ट्रवादीकडे येईल. त्या ठिकाणी जर काँग्रेसच्या विरोधात बीजेपीचा किंवा शिवसेनेचा इलेक्टिव्ह मेरिटचा कॅन्डिडेट असेल तर त्या ठिकाणी ती जागा त्यांच्याकडे जाईल. आणि समजा काही वेळेला भारतीय जनता पार्टीचा एखाद्या ठिकाणी आज कॅन्डिडेट आहे परंतु तिथं सध्या त्यांच्याकडे इलेक्टिव्ह मेरिटचा नसेल आणि आमच्याकडे असेल तर तिथं एक्सचेंज पण होईल. त्यामुळं
त्या जागा वाटपाच्या संदर्भात आजकाल अनेक एजन्सीज आहेत, सर्वे करतात, पोलीस रिपोर्ट असतो, या सगळ्याचा उपयोग करून मुद्दा हा जो आहे तो केंद्रीभूत मुद्दा एकच असणार आहे की निवडून येण्याचा निकष हा त्या ठिकाणचा असणार आहे आणि त्यामुळं ते सगळेजण समजून घेतील असे म्हणजे उमेश पाटलांनी तर चर्चेला एकदम दिशाच वेगळी दिलेली आहे. धुरळा चालू असताना उमेश पाटलांनी वेगळाच गुलाल उधळलेला आहे. मला तो विद्या चव्हाणांकडे जाऊन विचारावं लागणार आहे. विद्याताई, इकडे उमेश पाटील म्हणतात आमचं उलट ठीक आहे, आता महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे की काँग्रेस राष्ट्रवादीने राहायचं, आता शिवसेनेचं ऐकायचं नाही, खूप झालं मोठा भाऊ छोटा भाऊ. आजच अमित शहा दम मारून गेलेले आहे की जाहीररित्या काही बोलू नका, गपचूप बसा आणि सगळ्यांच्या मध्ये समन्वय असं दाखवा, त्याचं हे द्योतक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीबद्दल न बोलता फक्त तुमचं बघा, आगे आगे देखो होता है क्या. किती दिवस अमित शहांचं जर दटावणीचा सूर असेल तर अजितदादांचं काही कमी आहे का दटावणीचा सूर? तो सूर नरमणार आहे का? मला हे विचारायचं, तो सूर नरमणार आहे का? 30 आणि 35 जागा देऊन अजितदादांची पक्ष गप्प बसणार आहे का? मग मला काही कळतच नाही. त्यामुळे भाजप ह्या जास्तीत जास्त सीट्स लढवणार आहे. एकनाथ शिंदेंना आधीच त्यांनी डोक्यावर बसवलं, मुख्यमंत्री करून टाकलंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा दबदबा भाजपवर पण निर्माण झालेला आहे. आज अमित शहांनी किती दटवलं असलं तरी अजितदादा स्वतःचं नुकसान करून घेणार नाहीत. ते काहीतरी वेगळा मार्ग स्वीकारतील आणि निश्चितच मला मी शेवट करताना राजू अकबरांकडे जातो, कारण सगळ्यांमध्ये त्यांना वेळ माझ्याकडे कमी द्यायला नको. राजू अकबर, मी तुमच्यावरती प्रोग्रामचा कन्क्लूड करणारे, मी थांबवणार आहे. राजू अकबरजी, मला सांगा, आता महायुतीमध्ये तसं भाजप शिवसेना एकत्र फॉर्म करू शकते ना गव्हर्नमेंट? तुम्हाला तसं, कारण राष्ट्रवादी नाही म्हणाला, सेक्युलर पक्ष आहे, तुमचं हिंदुत्वाची नाळ आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार म्हणतात आमची विकासाची जोड आहे भाजप बरोबर, तसं तुमचं काय गणित आहे महायुतीच्या जागांबद्दल? महायुतीच्या जागेबद्दल शिवसेनेचं गणित अगदी सरळ आहे. आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब जो निर्णय घेतील, भाजपचं वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल, अजित पवार जी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आणि आमचं गणित महायुतीचं विकासाचंच गणित आहे. आज या 2-2.5 वर्षामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे इम्प्लिमेंट केले ते एकाही मुख्यमंत्र्याला जमलेलं नाहीये. त्याच्यामुळे आता विद्याताई जे म्हणत होत्या की शिंदे साहेब ठाण्यापुरते आहेत, लोकसभेचा निकाल बघा, तुम्हाला कळतोय की महाराष्ट्रात शिंदे साहेब आणि आमची शिवसेना हाच शिवसेना खरा पक्ष म्हणून नावारूपाला आलेला आहे. त्याच्यामुळे राजू अकबरांजी, मी अजित पवारांबद्दल विचारत होतो, किमान इकडे चर्चेमध्ये त्यांचं नाव तरी किमान घ्यायचं होतं, तुम्ही तेही नाही घेतात. आता शिंदेचे छानाचे प्रश्नच नाही, तुम्ही त्यांचे प्रवक्ते आहात. माझा प्रश्न तुमच्या सहकारी पक्षाबद्दल होता. हाच प्रॉब्लेम आहे महायुतीमध्ये, हाच प्रॉब्लेम आहे, तुम्ही नाव पण नाही घेत अजित पवारांचं. माझा साधा प्रश्न होता तुम्हाला. अहो, असं काय करताय प्रसन्नाजी? मी सांगितलं की हे 3 सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील महायुतीसाठी आम्हाला मान्य आहे. ठीक आहे, मी राजू अकबरांचं म्हणणं आपण फेस व्हॅल्यूवरती घेऊया. त्यांचं म्हणणं 3 सर्वोच्च नेते जे ठरवतील, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, ते महायुतीचं म्हणणं असेल, ते महायुतीचं सांगणं असेल, ते सांगणं एक राहील आणि सदैव एक दिसेल अशी आशा करूयात. आणि मधल्या काळातले जे काही कपातली वादळं होती ती तशी दिसणार नाहीत असं सुद्धा बघायला किमान बाकीच्यांना आवडेल, कारण त्याच्यामुळे प्रशासनावर परिणाम होतो. बाकी महाविकास आघाडीच्या गोष्टी कदाचित वेगळ्या असतील. पण तुर्तास आपण सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. धुरळामध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.